नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इकोमेंटार या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्र सेट परीक्षेचा रिझल्ट आता आपल्या येण्याच्या वाटेवरती आहे आणि ही जर एक्झाम आपण क्वालिफाय करत असू तर आपल्याला पुढचं प्रिपरेशन म्हणजे मुलाखतीची प्रिपरेशन कसं करायचं आहे. ठीक आहे. सो जसं की आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा एक्झाम ज्या मोठ्या मोठ्या लेवलच्या आहेत त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू ही सगळ्यात लास्ट स्टेज असते, ज्यामध्ये खडे म्हणजे कसं म्हणतात चाळणी जी असते त्याच्यातून खडे बाजूला करून म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत त्या वरती ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे मुलाखत ही सुद्धा एक पद्धत अशी आहे ज्यामध्ये कॅन्डिडेट्स छाळले जातात. पूर्ण त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांनी जे आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यांचं पूर्ण नॉलेज चेक केलं जातं आणि त्यामधून तुम्ही त्या वॅकन्सीसाठी किंवा त्या पोस्टसाठी इलिजिबल आहात की नाही हे सांगितलं जातं. सो याची मुलाखतीची तयारी स्ट्रॉंग असणं तितकंच महत्वाचं आहे जितकं तुमचं सेटचं सर्टिफिकेट. ठीक आहे. आजकाल फक्त सर्टिफिकेट्स नकली बनवणं किंवा ऑनलाईन कुठून तरी जस्ट फक्त काही किमतीमध्ये ते विकत घेणं, हे सगळे प्रकार चाललेले आहेत. मग याच्यामध्ये फक्त सर्टिफिकेट न दाखवता आपण या सगळ्यासाठी किंवा आपण या पोस्टसाठी कसे वेगळे आहोत किंवा या पोस्टसाठी इलिजिबल कसे आहोत हे सांगण्यासाठी मुलाखतीची प्रभावी तयारी करणं खूप आवश्यक आहे. सो या प्रभावी तयारीमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ओके. सो याच्यामध्ये बघा एम-एस-सेट 2025 ची एक्झाम जर आपण उत्तीर्ण केले असेल तर त्याबद्दल सगळ्यात आधी अभिनंदन. कारण का जसं की आपल्याला माहिती आहे इंटरिम आन्सर की येऊन गेलेलं आहे. या इंटरिम आन्सर की नुसार तुम्हाला तुमच्या हातामध्ये रिझल्ट आलेला असेल. 90-95% तुम्ही शुअर असाल की तुम्ही तुमचा रिझल्ट स्कोर केलेला आहे. तर तुम्हाला आता तुमची खरी स्पर्धा सुरू होते याची एक जाणीव या व्हिडिओमधून तुम्हाला होईल की जर तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय केली तर फक्त सर्टिफिकेट सबमिट करून कुठेही तुम्हाला जॉब मिळणार नाहीये. त्या जॉबसाठी काय काय करावं लागेल, काय काय अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे, यासाठी मी एक ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे अपॉर्च्युनिटीजसाठी. पण मग सगळ्यात मेन गोष्ट ज्याच्यासाठी आपण ही एक्झाम दिलेली आहे असिस्टंट प्रोफेसर या पोस्टसाठी किंवा लेक्चरशिपसाठी, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी मुलाखतीची तयारी करावी लागेल. मी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील सांगितलं की वॅकन्सी पोस्ट एक असेल आणि तिथे 40 लोक असतील, तर त्या 40 लोकांमध्ये आपल्याला जर वेगळं दिसायचं असेल किंवा त्या पोस्टवरती जर आपल्याला स्वतःला बघायचं असेल तर नक्कीच तुमची तयारी मुलाखतीची खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. तर ही एक्झाम तुम्ही क्रॅक करताय किंवा ही एक्झाम तुम्ही पास होताय हे जर तुम्हाला निश्चित असेल तर तुम्ही मुलाखतीच्या तयारीला लागायचंय. आणि कसं प्रभावी तयारीनेच यश निश्चित करता येतं. प्रभावी तयारी म्हणजे काय तर कॉन्फिडन्स तर तुमच्या आतमध्ये तुमच्या नॉलेजने तो ऑटोमॅटिक बिल्ड होईल. तुम्ही ज्या पद्धतीने स्टडी केलाय त्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या ब्रेनमध्ये तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येईल. पण तो कॉन्फिडन्स दाखवणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. तो तुमच्या मुलाखतीमध्ये जर दिसून आला तर नक्कीच तो तुमच्या त्या पोस्टला अचीव करण्यामध्ये खूप हेल्प करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं सगळ्यात पहिले सामान्य जनरल मिस्टेक्स ज्या आहेत, सामान्य चुका ज्या आहेत त्या टाळायच्या. ठीक आहे. फक्त सेट होणं पुरेसं नाही. मी सांगितलं की भरपूर सारे स्कॅम्स चालू आहेत. सर्टिफिकेट कोणाच्याही नावाचा फोटो चिटकून लगेच आणतात. पण ते सर्टिफिकेट खरंच आहे की नाही हे तुमच्या मुलाखती कशा गेलेल्या आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. बरेच जण काय करतात म्हणजे मुलाखतीकडे दुर्लक्ष करतात. ठीक आहे ना, आपल्याकडे काय आहे वशिला आहे, आपण वशिला लावूया आणि तिकडून मग सर्टिफिकेट देऊन आपण आपला जॉब घेऊया. बट दॅट इज नॉट म्हणजे हे काय वे नाहीये किंवा हे काय वर्क करणार नाहीये, कारण स्टुडंट्सला आपल्याला सामोरं जायचं असतं. ठीक आहे. तर फक्त जॉब म्हणजे रजिस्टरवर नाव लिहून सॅलरी घेणे इतपत हे पोस्ट नाहीये, लेक्चरशिप नाहीये. ठीक आहे. सो पुढील काही आपण स्लाइड्स मध्ये असं बघायचं की कशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो किंवा कशा पद्धतीने गोष्टी ह्या सगळ्या चुका टाळून आपण योग्य रीतीने प्रभावी इंटरव्ह्यू देऊ शकतो. ठीक आहे. तर इथे बघा सगळ्यात पहिला आपला सीव्ही अपडेट करायचा आहे. सीव्ही मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक तुमचा व्यावसायिक कमर्शियल सीव्ही तयार ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम एक्झाम त्या पोस्टसाठी एकदम प्रिपेअर आहात. तुमचा एक्सपिरियन्स असेल, कुठल्या फील्डमधला एक्सपिरियन्स असेल, काय सर्टिफिकेशन्स असतील, तुम्ही एक्स्ट्रा काही कौशल्य केले असतील, एफ-डी-पी प्रोग्राम जर काय केलेले असतील किंवा आधी तुम्ही कुठे एक्सपिरियन्स घेतला असेल ते सगळं याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे. त्यानंतर तुमचं नवीन सेटचं जे पात्रता आहे, कोणत्या इयरला पास झालात त्याचं सर्टिफिकेट हे सुद्धा रिझ्यूमच्या साईडला जोडून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. सोबतच शिक्षण, संशोधन, कौशल्य आणि प्रकल्प यांचा उल्लेख करायला पाहिजे. तुम्ही जर संशोधन केलं असेल, रिसर्च पेपर लिहिला असेल, ठीक आहे, ते सगळं याच्यामध्ये लिहायचंय प्लस त्यांची एक प्रत प्रिंट काढून PDF स्वरूपात ठेवायची आहे. ठीक आहे. एज्युकेशनल डॉक्युमेंट फक्त व्हेरीफाय केले जातात. एकदा तुम्ही पास झालात
म्हणजे इंटरव्ह्यू क्वालिफाय झाल्यानंतर ते तुम्हाला कदाचित तिकडे सबमिट करायला सांगू शकतात. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं असतं, तो जो PDF आहे ती तुम्हाला तुमच्या समोर ठेवायची असते. त्या इंटरव्ह्यूअर म्हणजे जे काही मुलाखत घेणारे आहेत त्यांच्या समोर ते ठेवावं लागतं. ठीक आहे. तुमचा जो विषय आहे त्या विषयाचं सखोल ज्ञान तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. मुलाखती ज्या असतात त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक असे 10 जण समोर बसलेले असतील. त्या 10 जणांमध्ये प्रत्येक विषयाचा एक एक एक्सपर्ट तरी असतो आणि ते एक्सपर्ट तुम्हाला तुमच्या विषयाचे प्रश्न विचारत असतात. त्यामुळे तुमच्या विषयाचं नॉलेज तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. मुलाखती दरम्यान विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. नवीन संशोधन, धोरणं, घडामोडी या सुद्धा त्याला विचारून लागून घेतल्या जातात. ठीक आहे. समजा आता आपला इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे, तर या इकॉनॉमिक सब्जेक्टची तयारी करताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, करंट बजेट. ठीक आहे. करंट बजेट, परत त्यानंतर जीएसटी काय आहे, जीएसटी मधले प्रकार काय आहेत, स्लॅब काय आहेत, टॅक्स रिजॅम काय आहे, न्यू टॅक्स रिजॅम काय आहे, कोणाला ते टॅक्स लागू आहेत, कोणाला एक्झम्पशन आहे, या सगळ्यांबाबत तुम्हाला नॉलेज ठेवणं एक्सपेक्टेड आहे ॲज अ इकॉनॉमिक स्टुडंट. ठीक आहे. कारण ते संबंधित नवीन घडामोडीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आपलं मत स्पष्ट आणि आत्मविश्वासाने मांडा. जर एखादा प्रश्न असा विचारला की हे जे बजेट आहे त्याच्यामध्ये एवढा एवढा GDP आहे आणि एवढं एवढं जे बजेट आहे ते या डिपार्टमेंटला किंवा टेक्नॉलॉजिकल डिपार्टमेंटला अलॉट केलेलं आहे, यावर तुमचं म्हणणं काय आहे, तर तुम्हाला जे वाटतंय ते आत्मविश्वासाने मांडायचं आहे. तुम्हाला वाटतं बरोबर आहे तर ते का बरोबर आहे विथ एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे मांडा. जर तुम्हाला अयोग्य वाटतंय तुमचं रिझन देऊन तुम्ही ते विश्वासाने मांडा. ठीक आहे. तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठीचा हा शेवटचा प्रश्न जो आहे तो विचारला जातो. ठीक आहे. संभाव्य प्रश्नांबद्दल तुमची तयारी करायची. आता संभाव्य प्रश्न म्हणजे तुमच्या विषयाशी रिलेटेड असणार आहेत. नो डाऊट तुम्ही एवढे वर्ष ते प्रिपेअर करताय म्हणजे त्याचा आन्सर तुम्हाला येणारच आहे. थोडंफार नाही आलं एखादा क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता, नो डाऊट. ठीक आहे. पुढे आता संभाव्य प्रश्न कोणते असतील तर तुमच्याबद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल, सेट अनुभवाबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमचं शिक्षण कुठे झालं, कसं झालं किंवा कशामध्ये झालं, मग रिसर्च करावा का नाही वाटला, तुम्हाला लेक्चरशिपच का घ्यायचे, तुम्ही अध्यापन हा विषय का निवडला, म्हणजे शिकवणंच का निवडलं, जर तुम्हाला मग प्रायमरी सेक्शन मध्ये जाता आलं असतं पण मग तुम्ही सेट एक्झाम का दिली, हे सगळे प्रश्न विचारले जातात. तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रिपेअर राहायचंय एकदम कॉन्फिडेंटली. ओके. डेमो लेक्चरची तयारी करणं ही तितकंच महत्वाचं आहे. इंटरव्ह्यू देताना तुम्हाला तुमचा डेमो लेक्चर म्हणजे तुमचा एक सब्जेक्ट 10 म्हणजे आपल्याकडे एवढे इकॉनॉमिक्स म्हणजे 10 युनिट आहेत समजा. तर त्या 10 युनिटमध्ये प्रत्येक याच्यामध्ये बरेचसे टॉपिक आहेत. त्यातला जो टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता त्या टॉपिकची तुम्हाला काय करायचं, डेमो लेक्चरची तयारी करायची आहे. ज्या लेक्चरमध्ये तुम्ही एखादा फ्लो चार्ट, डिझाईन किंवा PPT असं काही सादरीकरण करू शकता. तर नॉर्मली 10 ते 15 मिनिटाचं डेमो लेक्चरची तयारी तुम्ही करा, जे तुम्ही मॅक्सिमम चांगल्या पद्धतीने देऊ शकता. का या डेमो लेक्चरमध्ये समोरचे टीचर्स असिस्टंट प्रोफेसर किंवा स्टुडंट्स दोन्हीही असू शकतात. अदरवाईज फक्त पॅनल सुद्धा असू शकतं. सो याच्यामध्ये मॅक्सिमम जे एज्युकेशनल टूल्स आहेत, स्लाइड्स, व्हिज्युअल्स यांचा वापर करा. तुमचं लेक्चर जे आहे ते इफेक्टिव्ह होऊ द्या. तुमचं जे म्हणणं आहे ते क्लिअरली समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचू द्या. तुम्ही क्वालिफाय होता. ठीक आहे. त्याच्यानंतर डेमो झाला, तुमच्या प्रश्नांची तयारी झाली, विषयाचं सखोल ज्ञान झालं. आता पुढे पर्सनॅलिटी मध्ये तुम्हाला तुमचा पेहराव, जेव्हा तुम्ही स्टुडंट्सच्या समोर उभे राहता किंवा टीचर्सच्या समोर उभे राहता, तो तुम्हाला माहिती आहे स्टेज असतो आणि बेंचेस असतात. तर त्या स्टेजवर जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा एकाच वेळेला सगळ्या नजरा फक्त तुमच्यावर असतात. त्यामुळे तुमची भाषा आणि पोशाख दोन्ही औपचारिक आणि व्यवस्थित असलं पाहिजे. ठीक आहे. पोशाख औपचारिक घालावा. मोस्टली लेडीज साडी प्रेफर करतात आणि जेंट्स जे आहे ते फॉर्मल प्रेफर करतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन जो योग्य पोशाख वाटतो, जो औपचारिक आहे आणि व्यवस्थित आहे, तो तुम्ही घालू शकता, नो डाऊट. आता याच्यानंतर आत्मविश्वासपूर्वक देहबोली, डोळ्यांचा संपर्क हा सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे जेवढा तुमचा पोशाख इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण जर तुम्ही बोलताय, स्टुडंट्सचा एखादा विषय शिकवताय आणि तुम्ही जर खाली बघून बोलत असाल तर डेमो लेक्चरचा तेवढा इफेक्ट पडत नाही आणि त्यामुळे तुमची पोस्ट किंवा तुमचं सिलेक्शन हे तिथे होण्याचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. नम्र आणि स्पष्ट बोलणं देखील महत्वाचं आहे. ठीक आहे. एखादा शब्द तुमचा व्यवस्थित बोलला जात नसेल, फंबल पडत असेल, तर तुम्हाला तिथे क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे की तिथे काय म्हणायचं होतं. ओके.
त्यानंतर ह्या सगळ्या प्रिपरेशन झाल्यावर मॉक इंटरव्ह्यूचा सराव करा. मॉक इंटरव्ह्यू कोणासोबत करू शकता? तुमच्या ओळखीचे काही शिक्षक असतील, मित्र असतील, यांच्या मदतीने तुम्ही मुलाखती घ्या. म्हणजे समजा आता तुम्ही ऑलरेडी काही वर्किंग आहेत एज्युकेशन फील्डमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे शेजारी तुमचे कलिग्स जे असतील किंवा तुमचे सीनियर्स जर कोणी ओळखीचे असतील, तर त्या सीनियर्स कडून तुम्ही मुलाखतीचा सराव करून घ्या, की त्यांनी प्रश्न विचारावे आणि तुम्ही त्यांचं उत्तर प्रिपेअर करावं. ठीक आहे, एखादं उत्तर तुम्ही दिलं तर त्याच्यामध्ये आणखीन काय छान ऍड केलं तर उत्तर आणखीन छान दिसेल, याबद्दल तुम्ही प्रयत्न करायचा. म्हणजे तुमच्या कमकुवत बाजू काय, एखादा नाही नवीन प्रश्न तुम्हाला सांगितला, सपोज असं विचारलं की इकॉनॉमिक या विषयामध्ये किंवा अर्थशास्त्र विषयामध्ये रिसर्चला स्कोप आहे, तर ॲज अ असिस्टंट प्रोफेसर तुम्ही स्टुडंट्सला काय सजेस्ट कराल, कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही रिसर्च करा, असा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याच्यासाठी तयार नसाल, तर नक्कीच या मॉक इंटरव्ह्यू थ्रू अशा प्रश्नांची सुद्धा तुमची तयारी होईल आणि तुमची कमकुवत बाजू ओळखून तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून मॉक इंटरव्ह्यूची तयारीने नॉर्मल इंटरव्ह्यूसाठी किंवा ओरिजिनल इंटरव्ह्यूसाठी तुम्ही प्रिपेअर व्हाल. ओके. शेवटचा टप्पा म्हणजे काय? मुलाखत म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आणि तयारी दाखवण्याची संधी आहे. सेट नंतरही अभ्यास थांबवायचा नसतो, कारण विद्यार्थी म्हणजे मानव याला नेहमी मरेपर्यंत ज्ञान नॉलेज घेणं आवश्यक असतो, त्यामुळे तो विद्यार्थीच असतो. ठीक आहे. सो सेट नंतरही अभ्यास थांबवायचा नाहीये. नियमित राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, संशोधित पद्धती अभ्यास करत राहायचा आणि इकॉनॉमिक्सशी रिलेटेड गोष्टींना जोडत राहायचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून. ठीक आहे. अधिक मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील किंवा सेट बद्दल कुठलाही प्रश्न तुमचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. आय विल गिव्ह यू द आन्सर. ठीक आहे. डेफिनेटली आय विल गिव्ह द आन्सर. तुमचं काहीही प्रश्न असू दे, तुमचं कॅटेगरी वाईज तुमचं कट ऑफ असू दे किंवा सिलेबस असू दे कुठल्याही विषयाचा, आय विल डेफिनेटली हेल्प यू टू गिव्ह द सिलेबस ऑफ एनी सब्जेक्ट. ओके. Okay, that's it. Thank you for the watching video. All the very best, everyone.